नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण शिकवलं होतं की ॲनाकोंडा आणि व्ही एस कोड कसं इन्स्टॉल करायचं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत की व्ही एस कोडला इन्व्हायरमेंट व्हेरिएबल कसं सेट करायचं, ज्यामध्ये आपण कोड लिहू शकेल. ओके. तर ॲनाकोंडा काय आहे? इट इज अ ओपन सोर्स इकोसिस्टम फॉर सोर्सिंग, बिल्डिंग अँड डिप्लॉईंग डेटा सायन्स इनिशिएटिव्ह. ओके. तर आता ॲनाकोंडा, सगळ्यात पहिले ॲनाकोंडा आपल्या पी सीमध्ये आहे का इन्स्टॉल ते पाहायचं आहे. त्यासाठी कमांड आहे कोंडा मायनस मायनस व्हर्जन. ही कमांड प्रेस केल्यानंतर आपल्या पी सीमध्ये ॲनाकोंडा इन्स्टॉल आहे की नाही ते दाखवेल, त्याचे व्हर्जन दाखवेल. ओके. जर इन्स्टॉल नसेल केलेलं तर आपला पहिला व्हिडिओ चेक करा, पहिले ॲनाकोंडा इन्स्टॉल करा, त्यानंतर हा व्हिडिओ कंटिन्यू करा. ओके. त्यानंतर चेक करायचं आहे पायथन इन्स्टॉल आहे की नाही, मायनस मायनस व्हर्जन. ओके. ही कमांड प्रेस करायची आहे. पायथनचं पण व्हर्जन आलेलं आहे इथं, म्हणजे आपल्या याच्यामध्ये ॲनाकोंडा इन्स्टॉल आहे आणि पायथनही इन्स्टॉल आहे. ओके. त्यानंतर आपल्याला आता इन्व्हायरमेंट क्रिएट करायची आहे. ओके. त्यासाठी कमांड आहे कोंडा क्रिएट मायनस पी व्ही कशासाठी? व्हर्च्युअल इन्व्हायरमेंट. ओके. त्यानंतर पायथन इक्वल्स टू 3.12. ओके. जस्ट प्रेस द एंटर बटन. आपल्याला पायथन इन्व्हायरमेंट किंवा ॲनाकोंडा इन्व्हायरमेंट हा सेट करून देत आहे. तर हे बघा, कोंडा अपडेट. आता ओके, हे झाल्यानंतर प्रोसीड वाय, यस किंवा नो. ओके. तर इथे वाय प्रेस एंटर करायचं आहे. डाउनलोडिंग एक्स्ट्रॅक्टिंग पॅकेजेस, प्रिपेरिंग ट्रान्झॅक्शन, व्हेरीफाईंग ट्रान्झॅक्शन, एक्झिक्युटिंग ट्रान्झॅक्शन. ओके. हे सगळे पॅकेजेस इन्स्टॉल होतील आणि त्याचसोबत इथे एक फोल्डर तयार होईल व्ही एन व्हीचं व्हर्च्युअल इन्व्हायरमेंटसाठी. ओके. यामध्ये सर्व काही ज्या काही आपल्याला पायथनचा कोड रन करण्यासाठी ज्याही गोष्टी रिक्वायर्ड असतील ती इथे आपल्याला शो होईल. इन्स्टॉलेशन अजून बाकी आहे. ओके. इन्स्टॉलेशन झालेलं आहे. इन्व्हायरमेंट आपण क्रिएट केलेली आहे. फक्त आपण इन्व्हायरमेंट क्रिएट केलेली आहे, इन्व्हायरमेंट अजून ऍक्टिव्ह केली नाही. तर त्यासाठी आपल्याला इन्व्हायरमेंट ऍक्टिव्ह करावं लागेल. तर त्यासाठी कमांड आहे कोंडा ऍक्टिव्हेट व्ही. कोंडा ऍक्टिव्हेट व्ही. व्हर्च्युअल इन्व्हायरमेंट ऍक्टिव्हेट करण्यासाठी ही कमांड प्रेस करायची आहे. जस्ट प्रेस द एंटर बटन. ओके. त्यानंतर इन्व्हायरमेंट आपली क्रिएट झालेली आहे आणि ऍक्टिव्हेट पण झालेली आहे. आता एक इथं फाईल तयार करायची आहे app.py. ओके. app.py फाईल तयार केली आहे. प्रिंट म्हणजे काय हे आपण सगळं इन डिटेल शिकवणार आहोत. जस्ट आता फक्त फोकस करा ह्या गोष्टीकडे की कोड काय रन होतोय. ओके. तर आता हा कोड रन करण्यासाठी आपल्याला कमांड काय, पायथन आणि ॲपचं नाव app.py, ॲपचं नाव किंवा फाईलचं नाव. ओके. हे बघा, त्याची ॲडिशन 2 आलेली आहे. पण ती परत 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 ही पायथन फाईल नेम डॉट पी वाय हे कमांड प्रेस करणं थोडं डिफिकल्ट आहे. तर त्यासाठी आपण एक परत सांगतो, app.ipynb. ओके. हे ipynb एक्सटेन्शन द्यायचं आहे, जे की वापरलं जातं पायथन नोटबुक, ज्युपिटर नोटबुकसाठी. ओके. जस्ट प्रेस द एंटर बटन. ओके. त्यानंतर असा काही इंटरफेस येईल. त्याच्यानंतर इथे प्लस आयकॉन सोबत ऍड कोड सेल नंतर आपल्याला एक लाईन इथं येईल. त्या लाईन मध्ये आपण लिहायचे प्रिंट. ओके. हॅलो वर्ल्ड. ओके.
प्रिंट हेलो वर्ल्ड लिहायचा आहे. ओके, तर आता मला हा एरर आलेला आहे कर्नल डाउनलोड नाहीये म्हणून. ओके, तर आता हा एरर कसा सॉल्व्ह करायचा? पिप इन्स्टॉल IPY कर्नल ही जी कमांड आहे ती इथे आपल्या कमांड प्रॉम्प्ट वरती टाईप करायची आहे. ही कशासाठी? इट प्रोव्हाइड्स द कर्नल टू स्पेसिफिक ज्युपिटर नोटबुक. इट इज रिस्पॉन्सिबल एक्झिक्युटिंग द पायथन कोड. ओके, पायथनचा कोड एक्झिक्यूट करण्यासाठी ही कमांड यूज केली जाते. ओके, जस्ट इंटर. ओके, एक्झिक्यूट स्टार्ट झालेला आहे. आपल्याला ज्युपिटरचं जे कर्नल आहे नोटबुकचं, जे पायथनचं कोड रन करायला आपल्याला हेल्प करणार आहे, ते इन्स्टॉलेशन स्टार्ट झालेलं आहे. ओके, तर पायथनचं जे नोटबुकचं कर्नल आहे तेही ते इन्स्टॉल झालेलं आहे कम्प्लिटली. आता आपल्याला या सेलवरती जायचं आहे आणि शिफ्ट प्लस इंटर प्रेस करायचं आहे. ओके, हे बघा, ते प्रेस केल्यानंतर प्रिंट हेलो वर्ल्ड हे प्रिंट होईल. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. कोणाला काही प्रॉब्लेम येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये मला शेअर करा किंवा माझ्या इंस्टाग्राम हँडलवरती मला मेसेज करा, जेणेकरून मी तुमचा कोड सॉल्व्ह करू शकेल. आणि ज्या कोणालाही प्रॉब्लेम येत असेल किंवा तुमच्या मित्रांना काही प्रॉब्लेम येत असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये.